यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनातून पाहणार आहोत मत्तेकृत शुभवर्तमान आणि त्याचा 25वा अध्याय आणि त्याचं 34 वचन. मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 25वा अध्याय आणि त्याचं 34 वचन. तेव्हा राजा आपल्या उजवीकडल्यास म्हणेल, अहो माझ्या बापाचे आशीर्वादितो, हो माझ्या बापाचे आशीर्वादितो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे ते वतन करून घ्या. आमीन. दे पडेल. तब राजा अपने दाहिने हाथ वालों से कहेगा, हे मेरे पिता के धन्य लोगों, आओ उस राज्य के अधिकारी बनो जो जगत की उत्पत्ति से तुम्हारे लिए तैयार किया गया है. या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्या ठिकाणी जे टायटल आहे सर्व राष्ट्रांच्या न्यायाचे वर्णन, म्हणजे द फायनल जजमेंट ऑफ ऑल नेशन्स, म्हणजे सर्व राष्ट्र जी आहेत ती एक दिवस न्यायासनासमोर परमेश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहेत. आणि म्हणून प्रिय भावबहिणो, या शेवटच्या काळात आपण येऊन टेपलेलो आहोत. म्हणून या ठिकाणी 31 वचन आपण वाचणार आहोत. मग ते 25 आणि त्याचं 31 वचन. पण जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाने येईल व त्याच्याबरोबर सर्व देवदूत येतील, तेव्हा तो आपल्या वैभवाच्या राजासनावर बसेल. पर जब मनुष्य का पुत्र अपनी महिमा में आएगा और सब स्वर्गदूत उसके साथ आएंगे, तो वह अपने महिमा में सिंहासन पर विराजमान होगा. प्रिय भावबहिणी, या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की जेव्हा मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या गौरवाने येणार आहे आणि त्याच्यासमोर सर्व देवदूत येतील आणि तो आपल्या वैभवाच्या राजासनावर बसेल. प्रिय भावने, आज प्रभू येशू ख्रिस्त कृपेच्या राजासनावर बसलेला आहे आणि या कृपेचा जो काळ आहे तो अनिश्चित आहे. ती कृपेचा काळ आजही समाप्त होऊ शकतो किंवा काही दिवसांनी, काही वर्षांनी, कारण या कृपेच्या काळात परमेश्वराने आमच्यावर दया केलेली आहे आणि त्याची इच्छा आहे की जगातील सर्व राष्ट्रांनी त्याचा स्वीकार करावा, आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळावं आणि आपलं तारण साधून घ्यावं, ही त्याची इच्छा आहे. पण जेव्हा कृपेचा काळ समाप्त होईल त्यावेळेला तोच प्रभू येशू ख्रिस्त पांढऱ्या राजासनावर आपण पुढे पाहणार आहोत, म्हणजे न्याय करण्यासाठी त्या राजासनावर तो बसेल. म्हणून या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या गौरवाने येईल आणि त्याच्याबरोबर सर्व देवदूत येतील आणि तो आपल्या वैभवाच्या राजासनावर बसेल. आणि प्रिय भावबहिणो, त्यावेळेला जगातील प्रत्येक मनुष्याचा न्याय होणार आहे आणि त्या न्यायासनासमोर आपल्याला उभे राहावं लागणार आहे. आणि जे आपण आपल्या शरीराने बरे आणि वाईट केलेलं आहे, आपल्या आयुष्यात जे आपण केलेलं आहे त्याचा हिशोब आपल्या प्रत्येकाला द्यावा लागणार आहे. आणि म्हणून प्रिय भावबहिणो, आपण परमेश्वराच्या मार्गात चालत असताना भय धरत, थरथर कापत आपलं जीवन आपण जगण्याची गरज आहे आणि आपलं तारण आपण साधून घेण्याची गरज आहे. आणि त्यावेळेला प्रिय भावबहिणो, पुढे लिहिलेलं आहे की त्याच्यासमोर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासमोर सर्व राष्ट्रे जमवले जातील. प्रिय भावबहिणो, न्यायाचं सुख प्रभू येशूच्या हातात आहे आणि तो न्यायाधीश म्हणून येणाऱ्या दिवसात येणार आहे. तो कधी येणार आहे आणि त्याच्या अगोदर काय घडामोडी घडणार हे सर्व आपण देवाच्या वचनातून शिकणार आहोत. आणि ज्या प्रकारे मेंढपाळ असतो तो काय करतो, शेंडरातून शेरडी जी असतात त्याच्यातून मेंढरी वेगळे करतो, त्याप्रमाणे तो एकमेकास वेगळे करील. आणि जी मेंढरं आहेत त्यांना तो उजवीकडे उभे करील आणि जी शेरडे आहेत त्यांना डावीकडे उभे करील. प्रिय भावबहिणो, आपण शेरडे आहेत की मेंढरं आहेत? जी मेंढरं असतात ती आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकतात आणि त्याच्या मागे चालतात. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मी मेंढपाळ आहे आणि माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि माझ्या मागे चालतात. प्रिय भावबहिणो, आपण ख्रिस्ताचे लोक आहोत, आपण प्रभू येशूचे मेंढरं आहोत आणि नित्य आम्ही प्रभू येशूचा आवाज ऐकून, त्याचं वचन ऐकून आम्ही त्याच्या मागे चालण्याची गरज आहे. परंतु आम्ही जर त्याचा आवाज ऐकणार नाहीत, त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही त्याला फॉलो करणार नाहीत, तर आमच्यासाठी फार मोठा संकटाचा काळ असेल आणि त्या न्यायासनासमोर आम्ही उभे राहू. आणि जर आमचं जीवन जर आम्ही व्यवस्थित जगलो नाहीत, धार्मिकतेने पवित्रतेने जगलो नाहीत आणि विश्वासूपणे जगलो नाहीत आणि परमेश्वराला आवडेल असे मार्ग नसले
तर आमचा भयंकर असा न्याय होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला आपला निभाव लागणार नाही. म्हणून प्रिय भावंड बहिणो, जे 34 वचन आपण वाचलं ते या अध्यायाचं सुवर्ण वचन आहे. आणि पुन्हा एकदा ते मी वाचतो. तेव्हा राजा आपल्या उजवीकडल्यास म्हणेल, अहो माझ्या बापाचे आशीर्वादितो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे ते वतन करून घ्या. प्रिय भावंड बहिणो, आज प्रभू येशू जे त्याचे निवडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी एक दिवस आवाज ऐकला जाणार आहे. आपल्याला तो आवाज येणार आहे आणि त्यावेळेला तो आपल्याला लोकांना, जे देवाचे विश्वासू लोक आहेत, ज्यांनी ख्रिस्ताला आपला तारणार म्हणून स्वीकारलेला आहे, ज्यांनी आपल्या पापांचा पश्चाताप करून त्याच्याकडे आपलं जीवन दिलेलं आहे, तो आपल्याला म्हणणार आहे. तो काय म्हणणार आहे? राजा आपल्या उजवीकडल्यास म्हणेल, म्हणजे आपल्या सर्वांस, की अहो माझ्या बापाचे आशीर्वादितो. प्रिय भावंड बहिणो, एक काळ असा होता ज्या दिवशी जोपर्यंत आमचं तारण झालं नव्हतं तोपर्यंत आम्ही देवाच्या क्रोधाचे वाटेकरी होतो आणि परमेश्वराचा क्रोध आमच्यावर होता आणि आम्ही पापी असल्यामुळे आम्ही नरकात जाणार होतो, आमचा नाश होणार होता. परंतु देवाच्या अपार कृपेमुळे आमचा उद्धार झाला. प्रेज द लॉर्ड. हे केवळ प्रभू येशूच्या कृपेमुळे झालेलं आहे आणि आम्ही तारले गेलेलो आहोत. म्हणून आमच्यासाठी एक जिवंत आशा आहे. प्रिय भावंड बहिणो, आज जे देवाचे लोक आहेत, विशेष करून देव प्रभूची सेवा करतायत, सुवार्तेचं काम करतायत, वेगवेगळ्या ठिकाणी परमेश्वरासाठी जात आहेत, आपला जीव धोक्यात घालून आणि विश्वास ठेवून जीवन जगत असताना त्यांचा छळ होत आहे. मंदिरे लुटली जात आहेत, नासधूस केलं जात आहे, मारहाण केलं जात आहे, तुरुंगात डांबलं जात आहे आणि अनेक प्रकारचे छळ आज विश्वासू लोकांवर येऊन टेपलेले आहेत. परंतु प्रिय भावंड बहिणो, हे सर्व आमच्या हितासाठी होत असते. प्रेज द लॉर्ड. कारण प्रभू येशू म्हणाला की जर ओल्या झाडाला इतकं केलं तर सुक्या झाडाची काय होईल. प्रिय भावंड बहिणो, भयंकर संकटाचा काळ येणाऱ्या दिवसात चालू होणार आहे आणि त्यावेळेला जगातील कुठल्याही मनुष्याचा निभाव लागणार नाही. परंतु जे आपण देवाचे लोक, निवडलेले लोक आहेत, जे पवित्र राष्ट्र आहेत, ते वाचवले जाणार आहोत. आणि म्हणून परमेश्वर आज आपल्याला म्हणत आहे की माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या. आपल्याला तो आमंत्रण करत आहे. आणि ते आमंत्रण काय? जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे ते वतन करून घ्या. प्रिय भावंड बहिणो, आमची निवड कदाचित 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी झाली असेल. परंतु वचनामध्ये आम्ही जर पाहिलं तर आमची निवड जगाच्या स्थापनेपूर्वी झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचा रेफरन्स आपण पाहणार आहोत एपिस्करास पत्र आणि त्याचा पहिला अध्याय आणि 4थं वचन. एपिस्करास पत्र त्याचा पहिला अध्याय 4थं वचन. म्हणजे जसे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी जगाचा पाया घालण्यापूर्वी त्याच्यामध्ये आम्हाला याकरिता निवडले की आम्ही प्रीतीत त्याच्यासमोर पवित्र आणि निर्दोष असावे. आमेन. उसने हमें जगत की उत्पत्ति से पूर्व मसीह में चुन लिया कि हम उसके समक्ष प्रेम में पवित्र और निर्दोष हो. प्रिय भावंड बहिणो, देवाचं वचन स्पष्ट म्हणत आहे की जसे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी. प्रिय भावंड बहिणो, जगाचा पाया कधी घातला गेला याचा अनलिमिटेड, म्हणजे त्याची डेट आम्हाला माहीत नाही, डेटलेस कधी आहे ते आम्हाला ठाऊक नाही. परंतु जगाचा पाया घातला गेला. त्यापूर्वी त्याच्यामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला याकरिता निवडले की. प्रिय भावंड बहिणो, कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की या मार्गात मी का आलो, आणि जर मी आलेलो आहे तर माझ्या या जीवनामध्ये अशा प्रकारचं माझं जीवन का आहे. प्रिय भावंड बहिणो, प्रश्नचिन्ह अनेक आहेत. परंतु आम्ही जेव्हा देवाच्या वचनातून पाहणार आहोत तेव्हा आपल्याला समजणार आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला का निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. एक विशेष हेतूसाठी त्याने आम्हाला निवडलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की जगाचा पाया घालण्यापूर्वी, म्हणजे ख्रिस्ताचं जे प्रेम होतं, परमेश्वराचं जे प्रेम होतं ते अगणित प्रेम, अगापे प्रेम. म्हणजे आम्ही त्यावेळेला जन्माला पण या जगात नव्हतो, आम्ही या जगात नव्हतो त्यापूर्वी, जगाचा स्थापनेपूर्वी परमेश्वराने आमच्याविषयी योजना केली. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराने ते प्रत्यक्षात उतरवलं पण, म्हणजे फक्त योजना केली नाही तर
आज आमची निवड झालेली आहे, आज आमचं तारण झालेलं आहे आणि आम्ही वाचले गेलेलो आहोत आणि येणाऱ्या दिवसात परमेश्वर आम्हाला आणखीन मोठा आशीर्वाद देणार आहे आणि त्यासाठी तो आपल्याला आमंत्रण करत आहे. म्हणून प्रभूने आम्हास का निवडलं, तर आम्ही त्याच्या प्रीतीत, प्रिय भावंड बहिणो, प्रीती सर्वोत्कृष्ट दान आहे, सर्वोत्कृष्ट काम आहे आणि जर आमच्यामध्ये प्रीती नाही तर आम्ही झणझणारी जांज आहोत. म्हणून प्रीती हे सर्वश्रेष्ठ असं दान आणि मोठं काम आहे आणि ती प्रीती आमच्यामध्ये असावी अशी ख्रिस्ताची, परमेश्वराची इच्छा आहे. आणि त्याच्या समोर म्हणजे परमेश्वरासमोर आम्ही पवित्र आणि निर्दोष असावे. प्रिय भावंड बहिणो, आम्ही स्वतःहून पवित्र किंवा निर्दोष होऊ शकत नाहीत. आम्ही किती आमचं धार्मिकपण पुढे गेलं, किती चांगले वागण्याचा आम्ही प्रयत्न केला तरी आम्ही वागू शकत नाहीत, कारण आम्ही जन्मताच पापी आहेत. आमच्या आईने गर्भधारण केलं त्या दिवसापासून आम्ही पापी आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मौल्यवान रक्ताने आम्हाला धुतलं, आमचे अन्याय त्याने क्षमा केले आणि केवळ विश्वासाच्या द्वारे आमचं तारण झालेलं आहे. परंतु या विश्वासाच्या काळामध्ये आम्ही पवित्र जीवन जगावं आणि निर्दोष असे आढळण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि परमेश्वर निश्चित त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आमचं सहाय्य करील. आणि म्हणून आम्ही स्वतःहून पवित्र होऊ शकत नाहीत, परंतु येशूचं रक्त आम्हाला शुद्ध करतं आणि पवित्र करतं. आणि म्हणून रोज आणि रोज आम्ही प्रार्थनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली पाहिजे की येशू तुझ्या मौल्यवान रक्ताने मला शुद्ध कर आणि पवित्र कर. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो 139 शेवटच्या वचनामध्ये, हे यहोवा माझं हृदय पारख, माझं अंतर्याम तू जाण. प्रिय भावंड बहिणो, आणि तो पुढे म्हणतो, जर माझ्यामध्ये काही अन्याय असला तर तू लक्षात आण आणि त्या अन्यायापासून मला स्वच्छ कर आणि सर्व काळच्या मार्गाने तू मला चालव. प्रिय भावंड बहिणो, आमची प्रार्थना ही अशीच असली पाहिजे, कारण या जगात आपण राहत असताना आपल्यातून पाप घडत असतात, बोलण्यात, चालण्यात, विचारात, क्रियेत. परंतु आम्ही रोज आणि रोज येशूच्या रक्ताच्या सिंचनाखाली आलं पाहिजे आणि आमच्या अपराध कबूल करत आम्ही क्षमा मागितली पाहिजे. इतकंच नव्हे तर आम्ही इतरांसाठी देखील प्रार्थना केली पाहिजे आणि आमच्यामुळे कोण दुखावला असेल, कष्टात असेल, त्रास झाला असेल त्याच्याविषयी आम्ही क्षमा मागितली पाहिजे. कारण जर आम्ही आमच्या भावाला क्षमा करणार नाही तर आमच्याही अपराधांची क्षमा होणार नाही. म्हणून तुम्ही निर्दोष आणि पवित्र आढळण्यासाठी एकमेकाकडे आपली पापं कबूल करा, हे देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून प्रिय भावंड बहिणो, की हे वचन करून घ्या आणि त्यासाठी त्या ठिकाणी आपण 35 वचन वाचणार आहोत की काय केल्याने आम्ही आशीर्वादित होणार आहोत आणि सर्व काळचं जीवन आम्हाला प्राप्त होणार आहे आणि देवाच्या राज्यात प्रशस्तपणे आमचा प्रवेश होईल. आम्ही वाचूया त्याचं 25वा अध्याय आणि 35वं वचन, मत्तई 25:35. मत्तई सुवर्तमान 25वा अध्याय 35 वचन. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. बस. क्योंकि मैं भूखा था और तुमने मुझे खाने को दिया. प्रिय भावंड बहिणो, या ठिकाणी आपल्याला परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे आणि तो म्हणतो की जगाच्या स्थापनेपासून जे आपण निवडलेले लोक आहेत ते आशीर्वादित आहेत आणि आपल्याला त्याचं प्रतिफळ मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावंड बहिणो, जे आज आपण प्रभूमध्ये श्रम करत आहोत, जी प्रभूची सेवा आपण करत आहोत, ज्या येशूसाठी आपण त्रास आणि छळ सहन करत आहोत, त्या सर्व गोष्टीचं प्रतिफळ आपल्याला विपुलतेने मिळणार आहे. म्हणून देवाचा दास पौल म्हणतो की प्रभूची सेवा तुम्ही करत राहा, कारण प्रभूमध्ये केलेले श्रम व्यर्थ जाणार नाहीत, तर त्याचं प्रतिफळ आम्हाला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रिय भावंड बहिणो, या ठिकाणी प्रभू येशू काय म्हणतो, हे वचन प्रभू येशूने स्वतः लिहिलेलं आहे, म्हणून ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तो म्हणतो, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. प्रिय भावंड बहिणो, पुढे आपण जर पाहणार आहोत, मी भुकेला म्हणजे त्या ठिकाणी भुकेला, ताणलेला, बंदीशाळेत, तुरुंगात, उघडा, वस्त्रहीन, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला की प्रभू, तू कधी भुकेला होता, तू कधी ताणलेला होता, तू कधी बंदीशाळेत होता. परंतु प्रभू त्या ठिकाणी उत्तर देतो, ते आपण पाहणार आहोत. परंतु या ठिकाणी म्हटलेलं आहे की मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. प्रिय भावंड बहिणो, त्याचं आपण 40 वचन वाचूया. मग राजा त्यांना उत्तर देऊन म्हणेल, मी तुम्हास
खचित सांगतो की मी तुम्हास खचित सांगतो की या माझ्या भावातील या माझ्या भावांतील सगळ्याहून लहानातल्या एकाचेही सगळ्याहून लहानातल्या एकाचे जितके तुम्ही केले जितके तुम्ही केले तितके ते तुम्ही माझे केले. तितके तुम्ही माझे केले. प्रेज द लॉर्ड. इस पर राजा उन्हें उत्तर देगा, मैं तुमसे सच कहता हूँ कि जो कुछ तुमने मेरे इन छोटे से छोटे भाइयों में से किसी भी एक के साथ किया वो मेरे साथ किया. प्रिय भाऊ बहिणी, या ठिकाणी जे देवाचे लोक आहेत किंवा जगातील लोक कोणी असू दे, परंतु आम्ही त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि विशेष करून या ठिकाणी आपण पहिलं वचन वाचलं, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. प्रिय भाऊ बहिणो, त्याचं उत्तर आपल्याला की या लहानातील लहानाला, इंग्लिशमध्ये म्हटले लिस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे ज्याला काहीच महत्त्व नाही, मंडळीमध्ये कुठेतरी कोपऱ्यात बसतो, प्रार्थना करतो आणि जातो, त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही, तो एखादा खुपटात राहत असेल, कष्टात राहत असेल, अत्यंत दारिद्र्य अवस्थेमध्ये असेल किंवा पुष्कळ त्रासामध्ये तो असेल, परंतु त्याचं लक्ष कोणाचं त्याच्यावर लक्ष नसतं. परंतु आज देवाचं वचन आम्हाला त्याच्यातून शिकवत आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. प्रिय भाऊ, त्याचा रेफरन्स आपण पाहणार आहोत याकोबाचं पत्र आणि त्याचा 2रा अध्याय 15 आणि 16 वचन. याकोबाचं पत्र त्याचा 2रा अध्याय 15-16. भाऊ किंवा बहीण भाऊ किंवा बहीण अशी कोणी उघडी असतील अशी कोणी उघडी असतील व त्यांना दररोजच्या अन्नाची वाण असेल आणि त्यांना दररोजच्या अन्नाची वाण असेल आणि तुम्हामधील कोणी त्यांना म्हणेल आणि तुम्हामधील कोणी त्यांना म्हणेल शांतीने जा, शांतीने जा, आपणास ऊब आणा आपणास ऊब आणा व तृप्त व्हा, तथापि त्याच्या देहाला तथापि त्यांच्या देहाला पाहिजे त्या गोष्टी जर तुम्ही त्यांना देत पाहिजे नाही, त्या गोष्टी जर तुम्ही त्यांना देत नाहीत तर काय लाभ. तर काय लाभ. बस हम ये यदि बोले. किसी भाई या बहन के पास कपड़े न हो और उन्हें प्रतिदिन के बोझ की आवश्यकता हो और तुम में से कोई उनसे कहे कुशल से जा, गरम और तृप्त रहो, पर उन्हें वह वस्तु न दे तो उनके शरीर के लिए आवश्यक है, तो क्या लाभ. प्रिय भाऊ बहिणी, या ठिकाणी लिस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे ज्याला काही किंमत नाही, अत्यंत कष्टी मनुष्य असेल, परंतु त्याचं लक्ष आज देवाच्या वचनाद्वारे तो आमचं वेधत आहे. आणि तो म्हणतो म्हणजे ज्याला रोजच्या अन्नाची वाण आहे किंवा ज्याच्या जीवनामध्ये खूप त्याला गरज आहे, तो भुकेला आहे, आणि जर आम्ही त्यांना अन्न देत नाहीत, आमच्याकडे आहे आणि आम्ही देत नाहीत, तर त्याचा काय लाभ. म्हणजे ती प्रीती होऊ शकत नाही, तर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु आज परमेश्वर आमचं लक्ष अशा लोकांकडे वळवत आहे. म्हणून प्रिय भाऊ बहिणो, चॅरिटी ज्याला आपण म्हणतो की इतरांना जे अन्न नाही, अन्नाची वाण आहे, अत्यंत दारिद्र्य अवस्थेमध्ये आहेत, ते भुकेले आहेत आणि आमच्याकडे आहे आणि आम्ही त्यांना देत नाहीत, तर आम्ही एक प्रकारे पाप करतो आणि परमेश्वराच्या दृष्टीने ते एक मोठं पाप आहे. परंतु आज परमेश्वर या वचनाद्वारे आज आमचं सहाय्य करत आहे की आम्ही अशा प्रकारे प्रभूची सेवा केली पाहिजे की मंडळीमध्ये कोण आहेत त्यांचं आम्ही संरक्षण केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मंडळीचे जे लोक आहेत त्या सर्वांनी हे काम केलं पाहिजे. तर परमेश्वराचं वचन आम्ही पूर्ण करू आणि परमेश्वर त्याचा आशीर्वाद आम्हाला देईल. आणि पुढे म्हटलेलं आहे 35 मी उघडा होतो नाही, मी तानेला होतो. 35 अर्ध राहिले मी ना. तानेला होतो हा, तेव्हा तुम्ही मला प्यायला दिले. मी तानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यायला दिले. बस. मैं प्यासा था और तुमने मुझे पानी पिलाया. प्रिय भाऊ बहिणी, या ठिकाणी 2 प्रकारे ख्रिस्ताची सेवा आपल्याला केली पाहिजे. एक दैहिक दृष्टीने, भौतिक दृष्टीने, दैहिक दृष्टीने, एक आत्मिक दृष्टीने. आता अनेक लोक भुकेले म्हणजे शरीराने भुकेले आहेत, त्यांना आम्ही त्यांच्यासाठी दिलं पाहिजे जर आम्हाला शक्य असेल तर. दुसरी गोष्ट, अनेक लोक भुकेले आहेत कशाने, कशासाठी, वचनासाठी. म्हणजे त्यांना देवाचं वचन माहीत नाही आणि त्यांचा नाश होत आहे. आणि एस्कलमध्ये परमेश्वराने स्पष्ट म्हटलेलं आहे की जर तू दुष्टास
सांगणार नाही की तू पाप करत आहे, आणि जर तू त्याला सांगितलं नाही तो आपल्या पापात मरेल, परंतु त्याचा रक्ताचा जाप मी तुझ्याकडून घेईन. प्रिय भावंड याचा अर्थ आहे की आम्ही जे भुकेले आहेत देवाच्या वचनासाठी, ज्यांना माहीत नाही देवाचं वचन, शुभवर्तमान काय माहीत नाही, ख्रिस्त कशासाठी आला, तो तारणार आहे, तो पापांची क्षमा करतो, तो सार्वकालिक जीवन देतो, तो आशीर्वाद देतो, हे जर आम्ही आमच्या लोकांना सांगणार नाहीत तर प्रिय भावंड तो एक प्रकारचं पाप आहे. कारण आम्हाला देखील कोणीतरी देवाचं वचन सांगितलं, आम्ही डायरेक्ट प्रार्थनेमध्ये आलो नाहीत, परमेश्वराच्या मंडळीत आलो नाहीत, तर कोणीतरी आम्हाला सांगितलं, आम्ही कष्टात, बंधनात, संकटात, आजारी, कुठल्या तरी भयंकर स्थितीमध्ये होतं आणि आम्हाला देवाचं वचन सांगितलं गेलं आणि त्यामुळे आमचं तारण झालं, आम्ही आशीर्वादित झालो. त्याचप्रमाणे ते काम आम्हाला पुढे केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे की जे मी ताणलेला होतो तेव्हा मला प्यायला दिले. प्रिय भावंड, पाणी, अनेक लोक असे आहेत की ज्यांना पाणी पण मिळत नाही, दूषित पाणी मिळतं. दुसऱ्या आध्यात्मिक जीवनातून पाहिलं तर देवाचं वचन जीवनाचं पाणी आहे आणि ते पाणी आम्ही रोज पितो, परंतु दुसऱ्यांना देत नाहीत. ते काम आम्ही थांबवलेलं आहे. ते सुवार्थेचं काम आम्ही केलं पाहिजे. कारण प्रिय भावंड, देवाचं वचन हे जिवंत पाण्याचा झरा आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त योहान 11 सणाच्या दिवशी उभा राहून म्हणेला की जो कोणी ताणलेला आहे तो मजकडे येऊ आणि जीवनाचं पाणी फुकटवारी पिऊ. प्रिय भावंड, येशू ख्रिस्त जगात होता त्यावेळेला त्याने जीवनाचं पाणी लोकांना दिलं. आता ते काम प्रभू येशूने आमच्यावर सोपवलेलं आहे आणि ते आम्हाला पुढे नेलं पाहिजे. म्हणून असे अनेक लोक आहेत जे भुकेले आहेत प्रभूसाठी, जे ताणलेले आहेत, ज्यांना देवाचं वचन माहीत नाही, ख्रिस्त काय माहीत नाही, तारण काय माहीत नाही, पापामध्ये आहेत. आणि या लोकांचं जे लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचवणं हे आमचं काम आहे. आणि जर आम्ही ते केलं तर आम्हाला आशीर्वाद आहे, परंतु आम्ही नाही केलं तर आमचा तोटा आहे. कारण काय, एकाला 5,000 दिले, दुसऱ्याला 2,000, तिसऱ्याला 1,000 दिले, माहिती आहे ना. ज्याला 5,000 दिले डबल केले, ज्याला 2,000 दिले त्याने डबल केले, पण ज्याला 1,000 दिले त्याने काढून ठेवले. नंतर जेव्हा हिशोब घ्यायला राजा आला, त्याचा मालक आला, त्यावेळेला त्या दोघांना 5,000चे ज्याने 10,000 केले त्याला शाबासकी दिली, 2,000चे 4 दिले त्याला शाबासकी दिली, परंतु 1,000 ज्याने लपवून ठेवले त्याला दोष लावला, त्याला दोषी ठरवलं आणि त्याचं होतं ते पण काढून गेलं. म्हणून प्रिय भावंड, आम्हाला परमेश्वराने अनेक प्रकारची कृपादानं दिलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची सेवा दिलेली आहे. आणि ती सेवा आम्ही करतो का, प्रभूचं काम आम्ही करतो का, की आम्ही फक्त स्वार्थी झालेले आहेत? नाही प्रियानो, तर आम्हाला प्रभूचं काम केलं पाहिजे. आणि पुढे आपल्याला म्हटलेलं आहे, पुढे आपण वाचूया. मी परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतले. मी परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतली. मैं परदेसी था और तुमने मुझे अपने घर में ठहराया. प्रिय भावंड, परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतले. या ठिकाणी आम्ही समोरण्याचा दाखला आमच्या डोळ्यासमोर आणूया की एक मनुष्य एरुसलेमहून एरियोत जात होता. म्हणजे जर भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर एरुसलेम असे उंचावर आहे आणि एरियो खाली आहे. म्हणजे हा मनुष्य, एरुसलेम ही राजाची नगरी आहे आणि मंडळीचं दर्शक आहे. म्हणजे तो देवाच्या समक्षतेपासून पळून जगामध्ये जात आहे. आणि बायबल म्हणतं की तो लुटारूमध्ये सापडला आणि त्याला लुटारूने लुटला, त्याला अर्धमेला केला, त्याची सर्व संपत्ती जे काय होतं लुटून नेलं आणि त्याला अर्धमेला केला. मग त्या ठिकाणाहून एक याजक गेला, परंतु त्या ठिकाणी त्याला लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता, तो निघून गेला. दुसरा त्या ठिकाणी लेवी आला, तो देखील निघून गेला. पण तिसरा जी व्यक्ती आली तो शमरोनी होता आणि त्या शमरोल्याला, त्या अर्धमेला जो मनुष्य होता, जो जखमी अवस्थेत पडला होता, त्याची दया आली. आणि त्याने काय केलं तर आपल्या जे त्याच्याबरोबर तेल होतं, द्राक्षर होतं, त्याने त्याच्या जखमा धुतल्या आणि त्याला तेल लावून पट्टी बांधून त्याला आपल्या जनावरावर बसून उतारशाळेत आणले. कारण त्याला लुटारू हा सैतानाचा दर्शक आहे. प्रिय भावंड, आज अनेक लोक
या सैतानाने म्हणजे भ्रष्ट केलेले आहेत, त्यांना अर्धमेलं केलेलं आहे, त्यांचं जीवन संपुष्टात आणलेलं आहे आणि त्यांना देवाच्या समक्षतेपासून त्याने दूर नेलेलं आहे आणि असे परके झालेले आहेत ते, त्यांना आम्हाला घरात आणायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, हा शंभरोनी तिसरा कोणी नाही तर तो प्रभू येशू ख्रिस्त होता आणि आजही आहे. आणि प्रिय भाऊ बहिणो, ते काम प्रभू येशूने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. जेव्हा त्याने उतारशाळेत आणलं त्यावेळेला उतारशाळेचा जो अधिकारी होता त्याला सांगितलं की याचा प्रतिपाळ कर, आणि त्याने 2 रुपये काढून त्याला दिले आणि पुढे म्हटलं की यापेक्षा जास्त तू अधिक खर्चशील ते मी परत आल्यावर तुला देईन. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, हे उतारशाळा म्हणजे काय तर मंडळी, ज्या ठिकाणी देवाचे लोक एकत्र येतात ती कलिशिया, त्याला उतार शाळा म्हटलेली आहे. आणि 2 रुपये काय तर जुना करार आणि नवा करार ते त्याला दिलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त त्याच्यासाठी जे काही तू खर्चील ते मी आल्यावर देईन. प्रिय भाऊ बहिणो, सर्व गोष्टी आमच्यासाठी होतील असं नाही, तर आम्हाला त्रासातून, संकटातून, कष्टातून, बंधनातून, समस्येतून सेवा करावी लागते. म्हणून पौलाविषयी जर पाहिलं कोरिन्थीकरास पत्रामध्ये तर त्याने लिहिलेलं आहे की अपमानातून, संकटातून, खोट्या भावाकडून आलेली संकट, मंडळीचा रोजचा रगडा आणि काय काय त्याने लिहिलेलं आहे की अशा भयानक स्थितीत पौलाने सेवा केली. कारण त्याला ठाऊक होतं की मला आशीर्वाद देणारा आणि मला सार्वकालिक जीवनाचा मुकुट देणारा प्रभू येशू ख्रिस्त माझा न्याय करी. प्रिय भाऊ बहिणो, आम्ही त्या दृष्टीने आमची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून आम्हाला सेवेसाठी खूप म्हणजे काय करायचं, किंमत मोजायची. जर आम्ही घरातच बसलो, जर आम्ही आमच्याच कामात ध्यान लावलं तर आम्हाला काहीच त्रास होणार नाही. परंतु आम्ही ख्रिस्तासाठी बाहेर पडलो तर आम्हाला त्याचं प्रतिफळ पण मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. एक दिवस एक शब्द आमच्या नंतर आपण ते वाचणार आहोत की बापाचे आशीर्वाद येतो या, कारण जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले ते वतन करून घ्या. म्हणजे एक सर्वकाळचं जीवन परमेश्वराने आम्हाला देऊ केलेलं आहे. ते कधी मिळेल हे आम्ही याच्यातनं शिकणार आहोत. पुढे आपण पाहणार आहोत 36 वचन. मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले. मैं नंगा था, तुमने मुझे कपडे पहनाए. मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले. प्रिय भाऊ बहिणो, 2 प्रकारे आम्ही प्रभूची सेवा करू शकतो. ज्यांना असे अनेक खेडी आहेत, अनेक दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत की ज्यांना म्हणजे अंगावर घालण्यासाठी देखील कपडे नाहीत, पण आम्ही ते दान केले पाहिजे. दुसरी गोष्ट, अनेकांना या सैतानाने उघडं केलेलं आहे, त्यांचं भयंकर असं नुकसान केलेलं आहे आणि तारण त्यांच्यापासून दूर आहे आणि न्यायीपणाची वस्त्र आमच्याकडे. प्रेज द लॉर्ड. आहेत की नाही? देवाचं वचन आमच्याकडे, प्रभू ख्रिस्त आमचा आहे, तारणाचा संदेश आमच्याकडे आहे. तो आम्ही घेऊन गेला पाहिजे अशा लोकांकडे आणि त्यांना ते देवाचं वचन सुवर्तमान सांगितले पाहिजे. आणि ते जेव्हा तारणात येतील तेव्हा आमच्यासाठी फार मोठा आशीर्वाद असेल. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही जर करणार नाहीत तर पुढे आमचा तोटा होणार आहे. पुढे आम्ही पाहणार आहोत. मी दुखणाईत होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली. हिंदी में. बीमार था, तुमने मेरी सुधी ली. मी दुखणाईत होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली. प्रिय भाऊ बहिणो, अनेक प्रकारचे लोक आजारी पडत असतात. अनेक वर्ष ते कॉटवर असतात, घरातून बाहेर पडू शकत नाहीत. मग ते विश्वासू असोत किंवा अविश्वासू असोत, परंतु आपल्या संपर्कात आहेत, आपल्याला माहिती आहे. आणि जर आम्ही त्यांना भेटलो नाही तर ते परमेश्वराच्या दृष्टीने पाप आहे. ती देखील एक सेवा आहे. प्रिय भाऊ बहिणो, याच्यात आम्ही खूप कमी पडत आहोत. परंतु या दिवसात परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करू की प्रभू येशू आमच्या लोकांस, आमच्या मंडळीला ही सेवा करण्यासाठी तुझी कृपा पुरव, तुझा आशीर्वाद पुरव. आणि मी दुखणाईत होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली. प्रिय भाऊ बहिणो, आम्ही फिरतो, वावरतो, परंतु असे लोक अनेक आहेत की जे कित्येक वर्ष त्यांच्या घरामध्येच पडून आहेत. व त्यांना जाऊन आम्ही कधी भेटतो का?
तर या दिवसात पवित्र आत्मा ते काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रत्येकाला तो जागृती देत आहे, देवाचं वचनाद्वारे आम्हाला सांगत आहे. पुढे आपण पाहणार आहोत. मी बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. मी बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. बंदी गृह में था, तुम मुझसे मिलने आए. प्रिय भावना, बंदी शाळा म्हणजे केवळ जेलमध्ये असणं असं नाही, तर असे अनेक लोक आहेत जे आज सैतानी बंधनात आहेत, बॉन्डेजमध्ये आहेत, आणि त्यांना सोडवण्याचा अधिकार, सामर्थ्य प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही जर ते करत नाहीत तर देवाच्या दृष्टीने ते पाप आहे. आणि म्हणून बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. जे बॉन्डेजमध्ये आहेत ते आपल्याकडे येणार नाहीत. ते येतील का? कारण त्यांना बांधून ठेवलेला आहे. म्हणून गंचेकरातला भूतग्रस्त तो अशीच त्याची स्थिती होती की ज्या नगरात, ज्या गावामध्ये तो राहत होता, त्या गावातून त्याला त्या कबरस्थान असतं त्या ठिकाणी त्याला बांधून ठेवलं होतं साखळी दंड्याने. परंतु तरी तो तोडत होता. इतकी सैतानाचं सैन्य सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. परंतु प्रभू येशू तिकडे गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला त्याच्यातून सोडवलेलं आहे. असे अनेक लोक आहेत जी सैतानी बंधनात आहेत, बॉन्डेजमध्ये आहेत, आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करायची आहे. जो अधिकार आम्हाला दिला आहे त्या अधिकाराने त्याला आम्हाला सोडवायचा आहे. आणि पुढे आपल्याला त्या गंचेकरातल्या भूतग्रस्ताविषयी पाहायला मिळते की जेव्हा तो त्या बंधनातून मोकळा झाला त्यावेळेला बायबल म्हणतं की तो वस्त्र पांघरलेला, येशूच्या चरणापाशी बसलेला आणि शुद्धीवर आलेला पाहिला. प्रिय भावना, असे अनेक लोक आहेत जी बंदी शाळेत आहेत, बॉन्डेजमध्ये आहेत, परंतु आम्ही जाऊन त्यांना वचन सांगणार आहोत, येशूच्या नावात त्यांना त्याच्यातून बाहेर काढणार आहोत. त्यावेळेला त्यांचं जीवन बदली होणार आहे, त्यांना आशीर्वाद मिळणार आहे, आणि तो आशीर्वाद परमेश्वर आम्हाला निश्चित देईल. म्हणून या ठिकाणी 40 वचन आपण वाचणार आहोत. पुढं पुन्हा एकदा. मग राजा त्यांना उत्तर देऊन म्हणेल, मी तुम्हास खचित सांगतो की ह्या माझ्या भावांतील सगळ्याहून लहानातल्या एकाची जितके तुम्ही केले तितके ते तुम्ही माझे केले. इस पर राजा उन्हें उत्तर देगा, मैं तुमसे सच कहता हूँ कि जो कुछ तुमने मेरे इस छोटे में से छोटे भाइयों में से किसी भी एक के साथ किया वो मेरे साथ किया. प्रिय भावना बहिणी, हे वचन आपणा सर्वांसाठी आहे. मी तुमच्यासाठी सांगतो असे नाही, तर ते माझ्यासाठी आहे. कारण जेव्हा मी माझ्या या 1 महिन्याच्या काळामध्ये पायाच्या आजारामुळे मी घरी होतो, मी सर्व मेसेज तयार करत होतो वचनातून. हे वचन माझ्यासाठी एवढं म्हणजे आशीर्वादित झालं की मी देखील प्रभूकडे क्षमा मागितली की प्रभू, अशी सेवा करण्यासाठी मी अधिक प्रयत्न करीन, आणि हे केलं तरच आपल्याला आशीर्वाद आहे. कारण प्रिय भावना बहिणो, परमेश्वर हा स्वर्गात विराजमान आहे. प्रभू येशू ख्रिस्त कृपेच्या राजासनावर बसलेला आहे. तो येऊन हे काम करणार नाही, परंतु तो आपल्याला प्रेरणा देतो, आपल्याला उत्तेजन देतो. कारण त्याचं काम करण्यासाठी प्रभूने आम्हाला बोलावलेलं आहे. त्याची राहिलेली सेवा, त्याचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी येशूने तुम्हाला आम्हाला पाचारण केलेलं आहे, अभिषेक केलेला आहे. आणि तो अभिषेक, ते काम आम्ही स्वतः करणार आहोत. परमेश्वराचा पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करील. आणि जेव्हा आम्ही अशा प्रकारे हे काम करणार आहोत, चॅरिटी वर्क्स दोन्ही बाजूने, भौतिकदृष्ट्या म्हणजे दैहिकदृष्ट्या आणि आत्मिकदृष्ट्या देखील. प्रिय भावना, जगामध्ये अशा अनेक संस्था आहेत, अनेक म्हणजे मोठमोठ्या चर्चेस आहेत. ते फक्त कलिसिया चर्चच्या लोकांना फक्त वचन देणं, आराधना, संडे स्कूल चालवणं, गायनाची सभा चालवणं, लेडीज मीटिंग, तरुणाची मीटिंग हेच करत नाहीत, तर त्यांचं कार्य फार मोठं आहे. ते बाहेर जाऊन काम करतात. आणि मग ते भेदभाव करत नाही की विश्वासू आहे, तो अविश्वासू आहे, तो गरीब आहे, तो अमुक आहे, तो तमुक आहे, तो अमुक जातीचा आहे, कुठली जातपात, कुठला धर्म तिकडे नाही. ते ख्रिस्ताला समोर ठेवून देवाच्या प्रीतीने ती सेवा सादर करतात. आणि प्रिय भावना बहिणो, ती अतिशय मोठी सेवा आहे. आणि परमेश्वराला सर्वात जास्त आनंद कशामध्ये असेल तर या सेवेमध्ये. कारण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जेव्हा ते प्रभूला उत्तर देऊन म्हणाले की आम्ही कधी उघडे होते, आम्ही कधी बंदिशाहीत होतो,
आम्ही केव्हा ताणलेलो होतो, भुकेलो होतो, तेव्हा प्रभूने उत्तर काय दिलं तर आपण ते वाचलेलं आहे की मी तुम्हाला खचित सांगतो, या माझ्या भावातील सगळ्याहून लहानातल्या एकाचे केले ते माझे केले. म्हणजे आम्ही एखाद्या एकदम म्हणजे ज्याच्या मंडळीमध्ये गणतीच नाही, तो कोणाच्या दृष्टीत येत नाही, तो फ्रंट लाईनला असत नाही, तो टाकलेला धिक्कारलेला प्रिय भाऊ बहिणो, जो श्रीमंत मनुष्य आणि गरीब लाजर, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. तो श्रीमंत मनुष्य होता, फार मोठा मनुष्य होता, पॅलेसमध्ये राहणार होता, ख्याली खुशालीमध्ये राहत होता, सर्व काही त्याचं होतं. परंतु त्याच्या दारासमोर टाकलेला एक गरीब लाजर, याच्याकडे त्याची कधी नजर गेली नाही आणि त्याला कधीच काही दिलं नाही. आणि बायबल म्हणतं की तो गरीब लाजर मेला आणि त्याला परमेश्वराने काय केलं, अब्रामाच्या उराशी बसवलं आणि त्या ठिकाणी तो शांती विश्रांती पावला. परंतु जो श्रीमंत मनुष्य, ज्याने जिवंत असताना त्या गरीब टाकलेल्या मनुष्यावर कधीच दया केली नाही, त्याला एक भाकरीचा तुकडा देखील दिला नाही, परंतु त्याच्या मेजावरून जे आपण कुत्र्या मांजरांना टाकतो ते अन्न त्याने खाल्लं. त्याच्या अंगावर फोड होते, ते कुत्रे चाटीत असत. म्हणजे की भयंकर स्थिती तो रोज पाहत होते त्या मनुष्याची, पण त्याला कधीच त्याची दया आली नाही. प्रिय भाऊ बहिणो, परमेश्वर काय म्हणत आहे की मला न्याय नको, मला दया हवी आहे. प्रिय भाऊ बहिणो, आम्ही न्याय करत फिरणार नाहीत. याने ते केलं, त्याने हे केले, त्याचे ते दोष काढायचे, निंदा करायची. हा काळ गेला तेवढा पुरे, आम्हाला हे काम करायचं आहे. आणि जर आम्ही करणार आहोत तर देवाच्या दृष्टीने आम्ही आशीर्वादित होणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी पुढेच आम्ही 25वा अध्याय आणि त्याचं 41 वचन. मग डावीकडल्यांसही तो म्हणेल, मग डावीकडच्या सही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, अहो शापग्रस्त हो, जो सर्वकालचा अग्नी, जो सर्व काळचा अग्नी सैतानासाठी व त्यांच्या दूतासाठी, सैतानासाठी व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे, त्यात तुम्ही माझ्यापासून निघून जा, त्यात तुम्ही माझ्यापासून निघून जा. आमेन. तो वो बाई वालों से कहेगा, हे शापित लोगों, मुझसे दूर होकर उस अनंत अग्नि में जा पड़ो, जो शैतान और उसके दूतों के लिए तैयार किया गया है. प्रिय भाऊ बहिणी, या ठिकाणी उलटा रिझल्ट आहे. डावी उजवीकडचे आहेत, ज्यांनी ते केलं काम, उघडा होता, परके होते, ताणलेले होते, त्यांची सेवा केली, त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे. परंतु ज्यांनी नाही केली त्यांच्यासाठी प्रभूचे वचन काय, हो शापग्रस्त हो, जो सर्व काळचा अग्नी सैतानासाठी त्याच्या दूतासाठी तयार केलाय, त्याच्यात तुम्ही निघून जा. प्रिय भाऊ बहिणो, नरक हा लोकांसाठी तयार केलेला नाही, परंतु जेव्हा जे मनुष्य प्रभू येशूचा शब्द ऐकत नाहीत, प्रार्थना करत नाहीत, पश्चाताप करत नाहीत आणि ही सेवा देखील करत नाहीत, त्यांच्यासाठी तो नरकामध्ये त्यांना जावं लागेल. आणि म्हणून 45-46 वचन, शेवटचं वचन आपण या ठिकाणी थांबूया. तेव्हा तो त्यांना उत्तर देऊन म्हणेल, मी तुम्हास खचित सांगतो की तुम्ही ह्या सगळ्याहून लहानातल्या एकाचेही जितके केले नाही तितके ते तुम्ही माझे केले नाही. आणि हे सर्व काळच्या शासनात जातील, पण न्यायी सर्व काळच्या जीवनात जातील. तब वो उन्हें उत्तर देगा, मैं तुमसे सच कहता हूँ कि जो कुछ इन छोटों में से किसी एक के साथ नहीं किया, वो मेरे साथ भी नहीं किया. ये लोग अनंत दंड भोगेंगे, परंतु धर्मी अनंत जीवन में प्रवेश करेंगे. प्रिय भाऊ बहिणी, आज आपल्या पुढे हा परमेश्वराने पर्याय ठेवलेला आहे. जर आम्ही करणार आहोत तर आम्ही आशीर्वादित होणार आहोत, जर आम्ही नाही करणार तर हे आमच्यावर येणार आहे. कारण स्पष्ट म्हटले, लहानातील एकाचेही केले नाही ते माझे केले नाही. म्हणून येशूचं लक्ष कोणाकडे आहे आणि आम्ही काय करावं हे तो आम्हाला सांगत आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, हे जे करणार नाहीत ते सर्व काळच्या शासनात त्या ठिकाणी जातील, परंतु ज्यांनी केलं ते नाही सर्व काळच्या जीवनात जातील. प्रेज द लॉर्ड. म्हणून या वचनाद्वारे परमेश्वर आपणास आशीर्वाद देऊ.